पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ऐक ना, ठरले तू ठरवलं असशीलच ना काहीतरी, तिकडेच जाऊ। तुला कसं कळलं मी ठरवलंय? तुला काय आज ओळखतो का मी वल्ली? कुठे जायचं सांग। गोल्ड पेटल, गोल्ड पेटलला जाऊया। गोल्डन पेटल? हा तेच गोल्डन पेटल, जाऊया। तुला का जायचंय तिकडे अचानक? सहज का खूप महागड आहे का? ठीक आहे, तू मला सारसबागेत घेऊन जा, पावभाजी खायला घाल, तेवढं तरी करशील का? अगं ऐक ना, ऐक, रुसू नकोस ना असं। हे बघ, मी आता खरंच असिस्टंट मॅनेजर झालोय आणि मला खरंच 70,000 रुपये पगार आहे। आपण जाऊ शकतो गोल्डन पेटलला। खरंच? मी कुठली साडी नेसू? चल आपण बघूया। वल्ली, ही बघ, ही साडी आहे ना, ही मी खूप दिवसांनी नेसली नाही, ही नेसू? काही ही छान आहे ना? काय झालं? एक मिनिट थांब, ऐक, हे बघ, साडी? ऐक, महत्वाच्या क्लायंटचा फोन आहे, मला घ्यावं लागेल। 2 मिनिटं थांब, मी आलो। अरे तू बघ ना तुला काय घालायचंय। बरं ठीक आहे, मी बघते। ला 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 ला। हॅलो, काय रिया मॅडम? नाही म्हणलं, कसा चाललाय दिवस? बिझी चाललाय। ज्यांना काम असतं त्यांचा दिवस बिझीच जातं। अर्थात नाही, म्हणजे तुम्ही बिझीच आहात, पण मला काय आपलं वाटलं की तुम्ही काय दुःखात विरहात वगैरे बुडलेले असाल, म्हणून म्हणलं की आपण फोन करूया। काय काम आहे तुझं वल्ली? मी मी कुठे काम करते? मी तुमच्यासारखी ऑफिसला जाऊन कामं नाही करत तासन तास। मी काय आपली गृहिणी आहे, घर सांभाळते, नवऱ्याला काय हवं नको ते बघते, आणि नवरा ऑफिसमधनं परत आला की मग काय त्याला खाऊ घालते, त्याची सेवा करते, आणि मग नवरा माझ्यासाठी सुट्टी काढतो, मला बाहेर फिरायला घेऊन जातो, मग आम्ही हॉटेलमध्ये जातो। हां, ते आम्ही आज हॉटेलमध्ये जाणार आहोत, आणि ते कुठलं ते हॉटेल, गोल्डन पेटल, तिकडे जाणार होता आज आम्ही। अच्छा, तुमच्या ओळखीचं हॉटेल आहे का ते? अरे हो, तुम्ही आता परवा सचिन बरोबर तिकडेच गेला होतात ना? विसरलेच मी। नाही, पण तुम्ही गेलात ते काय कामाच्या निमित्ताने गेलात ना, तिकडे जाऊन कामं केली असतील, फायलींकडे बघितलं असेल। आमचं तसं नाहीये, आम्ही काय मस्त तिकडे खाणार, गप्पा मारणार, एकमेकांच्या डोळ्यात बघणार अगदी प्रेमाने। नाही म्हणजे तसं काय, आता सचिनने मला सारसबागेत नेलं तरीही चालेल, पण सचिनच म्हणाला की आपण छान मोठ्या हॉटेलमध्ये जाऊया। आम्ही गेलो होतो तिकडे, कारण तिकडे मी गेलो होतो तेव्हा तुझी खूपच आठवण आली, मग आपण तिकडेच जाऊया। मी म्हटलं ठीक आहे, काहीच हरकत नाहीये, तिकडेच जाऊया, म्हणून आम्ही तिकडे चाललोय। वल्ली बास। काय झालं? तुम्हाला त्रास होतोय? रिया मॅडम, हॅलो हॅलो, ऐका, मी म्हणूनच तुम्हाला सांगते की तुम्ही पैसे पाठवा ना मला, मी सचिनला पाठवते ऑफिसला, आणि मग तुम्ही त्याच्याबरोबर वेळ घालवू शकता ना, म्हणजे कामाच्या निमित्ताने। हॅलो हॅलो, थँक्यू। कशासाठी? माझ्या माणसांसाठी तुम्ही इतकं सगळं केलं म्हणून।
मी काय केलंय पट्या? गरम जेवण घेऊन आले सगळ्यांसाठी, बस इतकंच. त्यात काय विशेष? एवढं सुद्धा कोण करतं हल्ली? मी हे फक्त तुझ्यासाठी केलं नाहीये, त्यात माझा स्वार्थ आहेच. म्हणजे बघ, तुझ्या माणसांची काळजी घेतली की तू खुश, आणि तू खुश की मी खुश. सिंपल. वल्लीला नाही सांगितलेलं. काय नाही सांगितलं वल्लीला? नाही अरे, ते जेवण फार छान होतं बरं. थँक्यू. काय सौरभ, काय जादू केलीस? काय सर? अरे तसं नाहीये, काय मिस अनामिकांचं हे असं रूप आम्ही पहिल्यांदाच पाहतोय ना. मला वाटलं नव्हतं त्या असा डबा वगैरे घेऊन येणाऱ्या असतील. काय सर तुम्ही? बरं ठीक आहे, तुमचं चालू देत. पटवर्धन, मी जरा बाहेर जाऊन येतो. येस सर. काही बोलतात एक गोटे सर. मी जादू केली? मी काय जादू केली? जादू तू केलीस. तू असाच बोलत राहणार असशील तर मी रोज डबा घेऊन यायला तयार आहे. नको नको, मग तू एकदम बायको वाटशील. किती भारी आहे. भारी आहे ना? हे अगं जरा चांगल्या ठिकाणी आलोय ना. नीट इथे बघ. चल तिकडे जाऊया. इकडे बसायला ये. होया. हळू. हे स्विमिंग पूल ना? हो. आपण पोहायला जाऊया. आता नाही, आता नाही. आधी नाही आता नाही, म्हणजे कधीतरी आपण पोहायला गेलो इकडे. हो. किती गोड आहे. इकडे खाली जायचं. ये ना, बस ना. पाणी. हे थांब थांब. काय झालं? आता बस. ए बघतायत ना लोक. पहिल्यांदा केलंस माझ्यासाठी असं. बस आता. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग मॅम. इव्हनिंग. थँक्यू. ठीक आहे, तू मागव. मी मागू? हवं ते मागव. 2 मिनिट. येस. सचिन, तेवढ्या गोष्टी आहेत. वल्ली, वल्ली, महत्वाचा फोन आहे, मला घ्यावा लागेल. हॅलो. वल्ले, तुला पुन्हा अशी संधी मिळणार नाही. सगळ्यात महागडं जे काही आहे ते खाऊन घे आजच. आता काय आहे, परत तुझा चिंगूस नवरा तुला इतक्या मोठ्या हॉटेलमध्ये नेईल, माहित नाही ना. काय चाललंय तुझं? काय आहे? तुम्ही कशाला आलात? तुम्हाला कोणी बोलवलं नाही इथे. वल्ली, काय चाललंय? या प्रश्नाचे उत्तर दे तू. माझं काय चाललंय? मी एका रम्य संध्याकाळी माझ्या नवऱ्याबरोबर हॉटेलमध्ये जेवायला आली. मी जेवणार, गुलुगुलू गप्पा मारणार आणि घरी जाणार. तुम्ही कशाला मध्ये पडताय? वल्ली, का करते हे सगळं? का करते? तुलाही माहिती आणि मलाही माहिती आहे तुला सचिनवर काहीही प्रेम नाही. फक्त मला दाखवण्यासाठी की सचिन तुझा आहे म्हणून तू इथे आली. बरोबर ना? सचिन माझाच आहे, कळलं? मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलं होतं. मी मला पैसे द्या, मग तो तुमच्याशी नीट बोलेल, तुम्हाला भेटायला येईल. पण तुम्ही माझं ऐकलं नाहीत. मी काय करू? का त्याच्या फिलिंगशी खेळते तू वल्ली? सचिन माझा नवरा आहे. मी त्याच्या फिलिंगशी खेळेन नाही तर काही करेन. तुम्हाला काय करायचंय? अरे मला त्याची अवस्था बघवत नाहीये. फसवतेस तू त्याला. अगो बाई, वाईट वाटतंय तुम्हाला?
तुम्हाला एवढा का त्रास होतोय? खरं सांगू, माझा नवरा ना आहेच प्रेमात पडण्यासारखा. बरोबर बोलते. पण तुझा आहे का? तुझा प्रेम आहे का वल्ली? सचिन तुझा नवरा आहे आणि तुला त्याच्यावर अजिबात प्रेम नाहीये. तू त्याला माझ्याकडे पाठवायचं पैसे मागतेस आणि हे जे काय करते ना, फक्त मला त्रास देण्यासाठी हे प्रेमाचं नाटक करते तू. हत्त झाली हो तुमची रिया मॅडम. आमचं पाठलाग करत करत तुम्ही इथपर्यंत पोहोचलात. हा काय? माझा नवरा येतो ना ऑफिस मध्ये, हा डबा खाताना एकत्र. मला माहितीये काही ना काहीतरी कारण काढून तुम्ही त्याला घरी पण बोलवलं. मी काही बोलले नाही. मला त्रास झाला पण मी काहीच बोलले नाही. मी नेहमी समजून घेतलं. आज पहिल्यांदा माझा नवरा मला इकडे छान ठिकाणी घेऊन आलाय. आम्ही छान जरा काही वेळ घालवणार आहोत एकत्र एकांतात. तुम्ही आमचं पाठलाग करत करत इथपर्यंत आलात. हे बघा रिया मॅडम, मला मान्य आहे आम्ही गरीब आहोत, गरजू आहोत, पण आम्ही लाचार नाही आहोत. माझा नवरा जे काम करतो ना त्याचे पैसे घेत होतो. तुम्ही विकत नाही घेतलाय माझ्या नवऱ्याला. त्याचं खासगी आयुष्य आहे आणि मी त्याची बायको आहे. एवढंही समजत नाही का तुम्हाला? वल्ली, काय झालंय? आपला पाठलाग करत करत इथपर्यंत पोहोचला. नाही म्हणजे मीच तुला सांगत होते की हे चांगले आहेत, ते तुझी काळजी घेतात, पण आता मला भीती वाटायला लागली रे. या आजारी होत्या, त्यांनी आपल्याला त्यांच्या घरी बोलवून घेतलं. आपण रात्रभर जमलो ना, त्यांची काळजी घेतली. काय गरज होती का? मी समजून घेतलं, मी सगळं समजून घेतलं. मी काहीच बोलले नाही. तू नोकरी सोडली, या वेळेला सचिनला परत पाठव. मी तुला म्हणाले की नाही, बोलले की नाही मी तुला नोकरीवर परत जा. मी समजून घेतलं ना, पण आता इथपर्यंत येऊन पोहोचल्या. सचिन बायको म्हणून माझा नाहीये का हक्क? मला तुझ्या बरोबर थोडासा वेळ हवा होता, एकांत हवा होता, म्हणून मी तुला म्हणलं ना सुट्टी काढ म्हणून आपण आलो ना इकडे. आता ऑफिसची वेळ सोडल्यास बाकीच्या वेळेवर माझा हक्क नाहीये का? सांग ना मला. असं काय बोलतेय सगळं? आता आज घेतली ना सुट्टी, मी आलोय ना तुझ्यासोबत इथे. मला नाही माहिती त्या कशा काय आल्या इथे. मी नाही सांगितलेलं त्यांना. माझा तुझ्यावर विश्वास आहे. मी हे म्हणतच नाही की तू त्यांना बोलवलंयस. आता घर सांगू मला त्यांची भीती वाटायला लागली. खरंच आता या श्रीमंत आहेत ना, या काही करू शकतात. उद्या त्यांनी ठरवलं तुझ्यावर लक्ष ठेवणार, माझ्यावर लक्ष ठेवणार, आता तेच करतायत ना. आपल्यावर लक्षच ठेवतायत, पायात ठेवतायत आपल्यावर. तसं त्यांनी केलं तर अवघड होईल रे सचिन. खरं सांगते मी, मला भीती वाटते यांची आता. सचिन हे सगळं काय चाललं मी तुला सांगते. एकदा माझा बास मॅडम, नका सांगू प्लीज. मला काहीच ऐकायचं नाही तुमचं. आता बास करा प्लीज. अरे पण ऐक तरी. बास ना मॅडम. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? मी तुम्हाला आज सांगितलं होतं ना फोन करून की मला सुट्टी हवी. मला माझी सुट्टी माझ्या बायको सोबत घालवायची काय प्रॉब्लेम आहे का? त्याच्यावर अधिकार नाहीये माझा. मग का आला तिथे तुम्ही? का माझा संसार खराब करताय? काय घोडं मारले हो मी तुमचं? सांगा मला, काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा? करतो ना माझं काम व्यवस्थित मी ऑफिसमध्ये. काही तक्रारी आहेत माझ्या? का प्रामाणिकपणे काम करणंच गुन्हा झाला आता? जाऊ दे वल्ली, आपणच जाऊ दुसरीकडे, जिथे फक्त आपण दोघं असू ना, अशा ठिकाणी जाऊ. चल ये. आता काय पर्स राहिली. घे.
उद्या लवकर उठायचंय ना? हो ना. बस एवढं दूध आत ठेवलं की झालं. उघड जरा. हो हो. झालं, जाऊया? हो, फक्त तेवढं विरजण लावते की मग झालं. ओटा पण आवरायचा ना अजून? नाही, मी घेते ओटा पुसून. ओटा पुसून झालं की झालंच मग सगळं. नाही, मी पुसतो. नको बेटा, राहू दे, मी पुसेन. अच्छा, बरं मी हे उचलून ठेवतो. अरे बेटे, काय केलंस तू? काय केलं? अरे गवार आणि मिरची एकत्र घाली सगळी. हे बघ, मी देठं काढून ठेवली होती उद्या भाजी करायची म्हणून. सगळं एक करून टाकलं. सॉरी, मी करतो. बेटे, तू मदत करतोयस की काम उलट वाढवतोयस रे माझं? अहो, मी वाड्यावर करायचो ना. मी करतो. हो, वाड्यावरचं मला माहित नाही, ते राहू दे. तू जा बघू. अहो, माझं ऐका ना प्लीज, बाहेर जा आधी, मी आवरून आले. हा झोपला वाटतो. झोपला नाही तू? सचिन, हे सगळं काय चाललं मी तुला सांगते, एकदा माझा बास मॅडम, मला काहीच ऐकायचं नाही तुमचं. आता बास करा प्लीज. अरे पण ऐक तरी. बास ना मॅडम, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? मला माझी सुट्टी माझ्या बायको सोबत घालवायची काय प्रॉब्लेम आहे का? मग का आला तिथे तुम्ही? का माझा संसार खराब करताय? रिया मॅडम, ही वल्ली काय काय करू शकते याचा अंदाज आलाच असेल ना तुम्हाला? वल्ली, यापुढे मला फोन नाही करायचा. मला तुझ्याशी बोलायचं पण नाहीये. ठीक आहे, तुम्ही पैसे पाठवा, मग काय बोलायची गरजच नाही. अगं वल्ली, तुला लाज तरी वाटते का? अरे काय ना रिया मॅडम, जे काय घडलं ना तो फक्त ट्रेलर होता. अजून सिनेमा ना बाकी आहे, कळलं? मी तुला पैसे नाही देणार. ठीक आहे, नका देऊ. अजूनही वेळ गेले नाही. पण हां, जर तुम्ही मला पैसे नाही ना दिलेत तर सचिनचं ना नख सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार नाही, कळलं?
हॅलो. हा दादा, काय रे, ठीक आहे ना सगळं? एवढा लेट फोन केलास? अरे खरं सांगू का, तुझा आणि वल्लीचा विचार जातच नव्हता डोक्यात, म्हणून म्हटलं एकदा फोन करून विचारावं. काय करत होतास? झोपलो होतो. सॉरी सचू, प्रश्नच चुकीचा आहे. तू झोप, मी उद्या फोन करतो. काय तुझ्या बोलण्याने वल्ली पण जागी व्हायची. कोण? नाही नाही, वल्ली नाहीच आहे इथे, बहुतेक पाणी वगैरे आणायला गेली असेल बाहेर. बोल ना तू, काय झालं? नाही, मला हेच विचारायचं होतं की तुला वल्लीशी काही बोलता आलं का, म्हणजे काही विषय काढायची संधी मिळाली का? अरे नाही, बोलणं नाही झालं, पण ठीक आहे. अरे खुश आहे ती आज खूप. मी सुट्टी घेतली होती आज अरे, आणि तिला घेऊन जेवायला गेलो होतो बाहेर. दादा तुला खरं सांगू, मला आज कळलं रे वल्लीचं किती प्रेम आहे माझ्यावर. ते खरंच खूप नशीबवान आहे मी की मला अशी बायको मिळाली. खूप समजून घेते रे ती. बास, मला अजून काय ऐकायचं सचू? बरं ऐक ना दादा, बाकी ठीक आहे ना सगळं नक्की? इकडे काय काय झालंय नॉट ओके असायला, सगळं ओके. झोप तू पण, खूप उशीर झालाय. गुड नाईट. गुड नाईट बेटा.